हॅलो एव्हरीवन, हा पार्ट 3 आहे. ह्या पार्ट 3मध्ये मी ज्या 2 पार्टमध्ये राहिलेल्या गोष्टी आहेत समजावून सांगायच्या त्या सांगतो आहे. पहिली गोष्ट म्हणजे कॉन्सेप्ट कशा क्लिअर करायच्या. हे कॉन्सेप्ट क्लिअर करायचा म्हणजे आपल्याकडे स्टडी मटेरियल एकदम भारी पाहिजे, ऑथेंटिक पाहिजे, जे एक्झामच्या रिलेटेड आपल्याला विचारतीलच. आणि असं कोणतंही भरकटलेलं स्टडी मटेरियल नको जे आपण वापरू. जसं की मार्केटमध्ये खूप प्रकारचे पुस्तक आहेत, पण ते भरकट होतात, आपला अभ्यास भरकटतो. आपल्याला तेच स्टडी मटेरियल पाहिजे जे की एक्झामला ज्याच्यावर प्रश्न येतील किंवा ज्या सिलेबसवर, ज्या थेरीजवर, ज्या प्रॅक्टिकल्सवर आपल्याला प्रश्न येतील असं. तर ते कोचिंग क्लासेसकडून घ्या किंवा ऑनलाईन ऑफलाईन कोणत्याही रिसोर्सेसकडून घ्या किंवा स्वतःचं बनवा, पण ते तसं स्टडी मटेरियल पाहिजे. आणि ते स्टडी मटेरियल आपण लिसनिंगच्या स्वरूपात, ऑडिओच्या स्वरूपात पाहिलं पाहिजे, लिसनिंगच्या स्वरूपात, व्हिडिओच्या स्वरूपात पाहिलं पाहिजे, ते वाचन केलं पाहिजे, रिटेनिंग स्वरूपात ते आपण सोडून पाहिलं पाहिजे अशा स्वरूपात. आणि ते जर समजत नसेल तर ते समजावून घ्या, कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि त्याचं रिपिटेशन्स जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढी ती एक्झाम क्लिअर होईल. आणि दुसरा जो एक पॉईंट राहिला होता माझ्याकडून एक्सप्लेन करायचा, तो पॉईंट असा होता की फोकस. आता फोकसचा अर्थ हे घेतात मुलं की 24/7 अभ्यासाचाच विचार करणं आणि हे. तर बिलकुल फोकसचा तसा अर्थ नाही. तुम्ही हसा खेळा पण शिस्त पाळा ह्या स्वरूपातही फोकस ठेवू शकता. तर फोकसचा साधा सरळ अर्थ होतो की ज्या दिवशी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याच्या आदल्या दिवशी माइंडफुलनेस राहणं आणि त्या दिवशी पण माइंडफुलनेस असणं. आणि जेव्हा आपल्या हातात क्वेश्चन पेपर पडेल तेव्हा 1001% आपल्याला ते क्वेश्चन आणि त्याचे आन्सर सोडून काहीच विचार येऊ नये इथपर्यंत प्रिसाईज फोकस करणं. तो कसा होतो? तो प्रॅक्टिसनेच होतो. म्हणजे माझ्याकडे XYZ क्वेश्चन आला, मी क्वेश्चन पेपर ओपन केला, क्वेश्चन्स आला आणि त्याचे मी पर्याय वाचले, तर ते पर्याय आणि क्वेश्चन आणि त्याला काय विचारायचं आहे नेमकं आणि कोणतं उत्तर असू शकतं आणि आहे हे आपल्या सद्विवेक बुद्धीने आणि आपल्या प्रॅक्टिसने आपण ते उत्तर काढणं, त्यालाच फोकस असं म्हणतात. हा फोकस करताना कोणत्याच प्रकारचा डिस्टर्ब व्हायचं नाही आणि मागचा पुढचा आणि वेगवेगळ्या प्रकारचा विचार करायचा नाही, एकदम त्या सब्जेक्टचाच विचार करायचा. ही दुसरी ट्रिक आहे. आणि तिसरी ट्रिक आहे की स्पीड, ॲक्युरेसी, प्रिसिजन, प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि हे काय भानगड आहे की आपण जेवढं कॉमन सेन्स वापरू, प्रेझेन्स ऑफ माइंड वापरू, स्पीड, ॲक्युरेसी वापरू, तेवढं हे होईल. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये यायला तर सर्वांनाच खूप येतं, पण स्पीड, ॲक्युरेसी आणि प्रिसिजन राहत नाही आणि त्यामुळे काही प्रश्न सुटले जातात. तर सर्वच प्रश्न सोडवायचे आहेत. सोपे प्रश्न आधी सोडवायचे आहेत आणि अवघड प्रश्न स्किप करायचे आहेत आणि नंतर अवघड प्रश्न सोडवायचे आहेत आणि सर्वच प्रश्न सोडून यायचे आहेत आणि त्या सर्व हे करायचं आहे. क्वेश्चन पेपर पॅटर्न सिलेक्ट करताना काय करतात की आधी हार्ड क्वेश्चन टाकतात, नंतर सोपे टाकतात प्रश्न. म्हणून आधी पूर्ण क्वेश्चन पेपरमध्ये सोपे प्रश्न जेवढे सोडवता येतील तेवढे सोडवायचे आणि हार्ड क्वेश्चनला वेळ द्यायचा नाही. हार्ड क्वेश्चन्स जेव्हा आपल्याकडे उर्वरित टाईम असेल तेव्हा द्यायचा आहे सॉल्व करून किंवा टुके मारायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मालूम होने से कुछ नहीं होता लगाना आना चाहिए. म्हणजे मतलब काय की तुम्हाला येतं खूप, पण तुम्हाला ते ॲक्च्युअल एक्झिक्यूट करता येत नाही. तर त्यासाठी प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करसाल वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये, सॉफ्ट, मिडरेट, हार्ड क्वेश्चन पेपरची, तेवढं प्रॅक्टिस होईल. त्यासाठी आपल्या थेअरीवर जेवढा आपण फोकस करतो, थेअरीच्या कॉन्सेप्ट क्लिअर करण्याच्या सिलेबसचा, तेवढा जास्त प्रॅक्टिस आपण क्वेश्चन पेपरची केली पाहिजे आणि त्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत आणि डायरेक्ट कॉन्फिडन्सने दिलं पाहिजे. बुद्धी शाबूत ठेवून, डोकं टाळ्यावर ठेवून, कोणत्याच प्रकारचं डिस्टर्ब न होता, एकदम माइंडफुलनेसने, कोणत्याच प्रकारचं भांडण न करता. आणि हाच माझा पार्ट 3 होता. ह्याच्यात मी ह्याच गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहे. चुकतं कुठं की फोकसचा अर्थ अलग घेतात. फोकसचा अर्थ असा होतो की त्या पर्टिक्युलर क्वेश्चन पेपरवर फोकस करणं आणि क्वेश्चन्सवर फोकस करणं. कारण आपल्याला येतं खूप, परंतु आपण त्याच्यावर फोकस नाही करत आणि आपण वेगळेच विचार करतो. आपण विचार केले पाहिजेत त्यांना काय अपेक्षित उत्तर आहे हे त्या 4 पर्यायातून शोधणं. आणि अशा प्रकारचा हा माझा पार्ट 3 आहे. आणि कोणाला डाऊट असेल तर मी नंतरच्या पार्टमध्येही चांगल्या प्रकारच्या व्हिडिओजमध्ये क्लिअर करेल जर समजलं नसेल तर. हे बेसिक्स आहे. धन्यवाद.